कृती डिपार्टमेंटचे डायरेक्टर म्हणून आलेले डॉक्टर चेतन पाटील यांचे स्वागत करतो. तसंच आत्ताच्या UPSC परीक्षेमध्ये 357 नंबर घेऊन ऑल इंडिया आजच्या कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख असल्याचे शुभम कुटे साहेब यांचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर या हरिश्चंद्रगड या जो अभयारण्याचा अधिकारी आहे ते गुरुनगर साहेब जे आम्हाला नेहमी सहकार्य करतात. गेल्या वर्षी त्यांनी सहकार्य केलं आणि या वर्षी आपल्याला सहकार्य करतात. त्यांनी आम्ही खूप उत्तम सुविधा केली होती, पण निसर्गामुळं आपण गेलो असतो त्याचा आपण अनुभव घेतला, त्यामुळे आपल्याला आज इथे थांबावं लागतं. त्याचबरोबर महाराष्ट्र विद्यापीठाचे सोशल वर्कचे विद्यार्थी, CUT कॉलेजचे विद्यार्थी, त्यानंतर ॲडव्होकेट देशमुख कॉलेज राजू विद्यापीठला विद्यार्थी आणि डॉक्टर सरकारी डॉक्टर संजय गुंजावरे आणि आमचे सहकारी यांचे सगळ्यांचं स्वागत करतो. तसेच आता आम्हाला अनायसांनी भेटलेले पक्षी निरीक्षण सर्वेचे त्यांचंही मी स्वागत करतो. या औपचारिक स्वागतानंतर त्यानंतर आमच्या कॉलेजचे ज्युनियर असणाऱ्या डॉक्टर सोनल भालेराव यांचंही स्वागत करतो. ह्या औपचारिक केल्यानंतर आज आपण उद्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला इथं आपण आलेलो आहे. तर आपला EU ट्रान्सफॉर्मेशन फोरम हे आपण दुसरा वर्ष आहे की आपण या ठिकाणी पर्यावरण दिन साजरा करतो. हा जगात सगळीकडे 5 तारखेला साजरा केला जातो आणि त्या औचित्याने आपण हा कार्यक्रम करत आहे. तर EU ट्रान्सफॉर्मेशन फोरमची स्थापना होऊन 3 वर्ष झालेली आहे. जेव्हा पूर्ण जगामध्ये कोविडने हाहाकार माजवला होता आणि या दरम्यान सगळे शाळा कॉलेज बंद झाले. मी पुण्यामध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करतो. तर आमच्या एरियामध्ये शनिवारपेठ सदाशिव नारायणपेठमध्ये UPSC MPSC करणारे खूप मुलं बाहेरून येतात. साधारण 2 लाख विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात आणि UPSCची तयारी करण्यासाठी आणि शिक्षणासाठी येतात. तर या कालावधीमध्ये या मुलांना तिथे घरी जावं लागलं, म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांच्या घरी जावं लागलं आणि UPSC MPSC क्लास सगळे बंद झाले. त्यांना मार्गदर्शन करण्याची सगळी सुविधा ठप्प झाली. त्यांना पण आता जे पुण्यात होते ते ऑनलाईन पद्धतीने कुठल्या पद्धतीने मार्गदर्शन घेत होते. मग हे करत असताना आता आमच्याच काही विद्यार्थी होते आमच्या शेजारी राहणारे किंवा आमच्या इथे, तर त्यांनी ह्या समस्या आम्हाला सांगायला सुरुवात केली. यावर काहीतरी उपाय असला पाहिजे म्हणून म्हणजे UPSCच्या आमच्या कॉलेजचे जे विद्यार्थी झालेले IPS असे डॉक्टर चेतन पाटील यांना हा विषय मांडला की आपल्याला याच्यासाठी काही करता येईल. मग ते म्हणले, नुकतंच ऑनलाईन सुरू झालं होतं, आपल्यासाठी नवीन होतं पण IT सेक्टरला ते जुनं होतं की ऑनलाईन पद्धतीनं तर त्यांना सुरू करायची सूचना केली. ते म्हणजे आपण ऑनलाईन पद्धतीनं हे करूया. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सरांनी म्हणजे इतकं उत्साह दाखवला. आम्ही ऑनलाईन पद्धतीने UPSCची पहिली बॅच सुरू केली आणि ते बॅच सुरू केल्यानंतर त्या बॅचमध्ये 2 विद्यार्थी UPSCला पास झाले. तर सोहम मांढरे हा त्यावेळेस IRS म्हणून गेला. तो गेल्या वर्षी ते आपल्यात सहभागी होते, यावर्षी त्यांनी परत परीक्षा देतात तुम्हाला येऊ शकले. तर ह्या झाल्यानंतर आमचा थोडा उत्साह वाढला. आता मार्गदर्शन तर खूप लोक करतात, पण मुलांचं काय होतं की ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना घरून तगादा सुरू होतो की काय कमवायला पाहिजे नंतर थोडं थांबा, नंतर करा. त्यामुळे मुलं कुठेतरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि हे नोकरी शोधण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून आम्ही 10 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची सुविधा सुरू केली. UPSCची जे विद्यार्थी परीक्षा देतात तर त्याने 10 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचे 4 विद्यार्थी UPSC मध्ये सिलेक्ट झाले आणि बॅच लागला त्याच्यामध्ये पण आपले 4 विद्यार्थी, आता ते 10 विद्यार्थ्यांना आपण UPSC मध्ये आपण यशस्वी होताना पाहतो ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या माध्यमातून. त्यानंतर आम्हाला MPSCच्या विद्यार्थ्यांचं पण आलं की आम्हाला मार्गदर्शन करा. ह्या वर्षी गेल्या वर्षी 23-24 मध्ये आम्ही MPSC साठी सुद्धा सुरुवात केली. तर त्याचे 5 विद्यार्थी MPSC झालेले आहेत.
त्यानंतर PSIच्या विद्यार्थ्यांनी पण आम्हाला विनंती केली, तर ते काही शॉर्ट होतं थोड्या दिवसासाठी, तर त्याच्यामध्ये पण 2 विद्यार्थी झाले. तर त्यानंतर आम्ही हे आपले यशस्वी विद्यार्थी आणि BMS मी स्वतः आणि आमचे सर्व स्टुडंट्सले जे BMS आहे आयुर्वेदिक डॉक्टर आहोत, तर आम्ही BMS या पदवीमध्ये शेवटच्या वर्षाला जे पहिले 3 विद्यार्थी येतात आणि जे शल्य म्हणजे सर्जरीमध्ये पहिले येतात आणि आता ह्या वर्षीपासून काय आहे की सगळे मेडिसिनमध्ये जे पहिले येतात त्यांचा सत्कार समारंभ आम्ही गेले 2 वर्ष करतो. आणि त्यातलं गेल्या वर्षीचं ते डॉक्टर शुभम डावकर, तर ते गेल्या वर्षी महाराष्ट्रात पहिले आले होते, ते पण आज आपल्या सहभागी आणि गेल्या वर्षीचा जो आम्ही पांजरे पेठ इथं कार्यक्रम केला होता त्याच वस्तूवर आज आपण इथं करतो. आणि हे आता तुम्हाला मोठ्या लोकांचं ऐकायचं आहे, तर जास्त वेळ मी तुमचा न घेता थांबतो. पण माझ्याकडून अनावधानाने जे सूर्यदत्त इन्स्टिट्यूट आहे आणि त्याचे जे सर आलेले आहेत त्यांचं नाव घेण्याचं राहून गेलं त्यांनी, आणि आपल्याला येण्यासाठी बसची सुविधा पुरवलेली आहे, तर त्यामुळे सरांचंही त्या मी आभार मानतो. आणि आता जास्त न बोलता थांबतो. तुम्हाला